काय चाललंय? कपडे धुतली, वाळू घातली सगळी व्यवस्थित. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कपडे धुवून झालेत आता. अजून गुरांना ऊस तोडून बोटाला लागले कसलं झालं. अजून गिनीवर कापून आणायचं. चल एकदा मस्तपैकी चहा प्यावा म्हणलं. आता उठल्या उठलं काम चालू आहे. आज काही चहा नाही, सकाळपासून कोरा चहा होता. चला आता मस्त दुधाचा चहा करावा. काल घातलेले सांडगे असे झाकून मस्त वाळू घातले. झाकून ठेवावं लागतात ना, मग स्वच्छ असं मस्त व्यवस्थित. आणि ह्यातून पण ऊन लागतंय, काय असं प्रॉब्लेम नाही की बाबा ऊन नाही लागत. चला आमच्या घरात सासूबाईंचं काय चाललंय बघूया. काय करतात पप्पाचं काय चाललंय? पप्पाचे आवडलं सगळं. आज काय पप्पा आज नाही ऊस तोडायला. आधी ऊस तोडावं लागेल. कसं चाललंय इकडं, काय 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 चाललंय काय म्हणू बाया. आमचं मग चाललंय बघा. काय करते त्या करते त्या बाजूने आजीचं काय दोन घरात नुसतं चाललंय की मस्त पैकी आजीचं. चल हो का आजीने चहा पण मांडलाय का आजीचं काय सगळं चाललंय. सगळं चाललंय. भाजी आणली होती रात्री, पण आम्ही रात्री जेव्हा पुढे गेल्यामुळं भाजीला नीट करायची. मग ती कणिक पण मळून ठेवली, भाजी शिजायला घातली शापूची मस्त पैकी. पळा ते घातली शिजायला. आता शेंगदाणा टाकायचं खूप चूल पिटली. आता तिकडं मारते म्हणलं उरशीक राहतील लागेल. मोकळीच केले हे केलंय ना, मोकळीच केले. आल्यात बापू तिकडं वज घेऊन. काय म्हणाय जावं तर आणि काहीतरी म्हणतात काय म्हणतात बघून ये. जात्यावर छाप्या बोलावले म्हणा. जा तो आता बरा झालाय. आता हिडवायचं. बाप्पू चहा प्या बोलावलं या. मग आज काय? आज काय भाजी काढायची दाद्या. गुरांना ऊस आणला. तुला बरं वाटतंय का? हा. अण्णा आमचा आजारी होता हो. त्याला म्हणलं चल सकाळी सलाईन लावाय. नग म्हणला होय अण्णा. त्याला सांभाळलं पाहिजे की. हा नाही तर परत म्हणतील मला नेलंच नाही तुम्ही कुठं. हा चपल्या दिल्या त्याला बाहेरी 300 रुपयाच्या. होय अण्णा दिल्या का नाही गाड्या? लबाड बोलायचं नाही. दिल्या का नाही? दिले की. आता मी नाही म्हणतोय का? ही लाज तू बघा सांगाय देऊन हे का असं करते. मी कधी नाही म्हणलं दिले. नाही म्हणला नाही, पण बोलायचा बंद झाला तू. झाला का नाही? घशात खाऊ खाऊ करतोय. काय बोलू मी? बोलून 5 मोळे आणले हा का 2 दिवस जातेल्या. काय करायचं? परत नाही आणल्या तर भांडणाचा कार. भांडण होण्यापेक्षा आपलं आणून टाकलं. पदशीर झाले. ही गुरं आता ह्या काही असली आमची. ही कालवाड गाबणे. ही गाय दूध देती. ही अजून नाही गाबणे. पदशीर चाललंय. तिथे या खोंड या. होय अण्णा. हा असू द्या. पदशीर चाललंय. ऊन पडले या. घाम घाम झालाय आता. होय अण्णा. चलू द्या मग आलू चहा प्या. हा बरं वाटतंय ना आता? आज काय प्रॉब्लेम नाही. मग वर कुठं जायचंय की? तुम्ही जाऊ मला यायचं का? मला तिथं कस तरीच होईल. का रे? काल म्हणते झाले की माझं डोकं. होय मोबाईल ठेवून दे उरक. मोबाईलचा तिकडे दुसरा चार्जर आणत्या. ते माझ्या फोनला चार्जिंग लावत जाऊ नको. चहाही झाला. मी चालली आता माझं काम काय. इथं मी सांडगे टाकलेत पण ते वाळलेले आहेत चांगले. पॅकिंग करायचं म्हणल्यावर म्हणलं थोडंसं सुकून हे करा. कपडे हे धुवून टाकलं ते सगळं.
सकाळ सकाळचं उन्हाचं त्याचं कसलं ऊन चमकतंय. गुरं लागलं तर वरडायला. म्हणलं त्यांना आधी खायला टाकावं. ह्यांना जर नाही खायला टाकलं तर मला पार जिती नाही ठेवायची ओरडून. बापू ऊस घेऊन आले तुम्ही तर बघितलं. आता हे ऊसाच्या मोळ्या तोडायच्या. पण कोयते कुठे गेलं कोयता इथं टाकलंय. आणि हो का इकडचं सगळं पाणी आटून गेलं. एवढं तिकडचंच राहतं. आता ते पाणी काय लवकर आटत नाही. ऊन लागते. ह्यांना सावलीला बांधते आणि गिनी गोला आणून टाकते आणि मग ऊस तोडते. सपा है ना. ताण लागली ना. लागली ताण. आणि जवळपास कुणाला जर घ्यायची असली मस्त अशी कालवाडं तर माझ्याकडे आहेत ही 2 कालवाडं विकायच्या. ते गाब नाही. त्याला 3 महिने पुरं झाला आणि त्याला आता ही केलेली. तर बघा जवळपास कुणाला जर घ्यायची असली स्वस्त माग तर देव जमवून. फक्त आम्हाला एकच गाय ठेवायची एवढी. आणि ही आणतोला एक सांभाळायचा आहे. गाई धार देत नाही म्हणून वासरू लागलं येडं घालायला. असं आहे वासरू. बघा असू द्या. बाय सगळ्यांना. शुभ सकाळ.